नमस्कार. कसे आहात सगळे? छान ना? अपेक्षा करते सगळे छानच असाल. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलवर. तर आज व्हिडिओ ना गावाकडचं असणार आहे. एकदम वेगळा, सिंपल पण खूप स्पेशल. खूप काही गोष्टी पाहणार आहोत. चला तर मग गावच्या सुंदर प्रवासाला सुरुवात करूया. गावाला जाताना खूप काही एक्सप्लोर करायला आहे. त्यात पहिलं म्हणजे शिवनेरी किल्ला. आम्हाला गावाला जाताना लागतो. गाडीतून जाताना हा किल्ल्याचा व्ह्यू एकदम जबरदस्त दिसतोय. इतिहास आणि निसर्ग एकाच ठिकाणी. जाताना माळशेज घाटही लागतोय. बघा हा घाट एकीकडे खोल दरी आणि दुसरीकडे उंच डोंगर. पावसाळ्यात इथे सगळीकडे छोटे छोटे वॉटरफॉल दिसत आहेत. माळशेज घाट माकडांसाठी फेमस आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण घाटात माकडं दिसतात. घाट म्हणजे निसर्गाचं एक मास्टरपीस आहे. धुके, डोंगर आणि बरंच काही घाटात आहे. निसर्गाची जादूच पाहायला मिळते. पावसाळ्यात तर रस्त्यावर येतात समोरचा रस्ता दिसत नाही, एवढं धुकं असतं. रस्त्याच्या बाजूला अनेक वॉटरफॉल आहेत छोटे मोठे. घाटातून दिसणारा व्ह्यू आणि सनराईज छान आहे. आता गावाला आलोय आणि झाडावरची जांभळं खाल्ली नाही असं होतच नाही. झाडावरची जांभळं स्वतः तोडून खायची मजाच वेगळी असते. हे बघा पिकलेली जांभळं. जांभळांचा कलरही किती छान आलाय ना. गावातील ही मज्जा कुठे शहरात कुठे मिळते? हे बघा आमच्या शेतातलं शेवग्याचं झाड. त्याच्या शेंगा खूप हेल्दी असतात आणि गावात सहज मिळणारी गोष्ट म्हणजे शेवग्याच्या शेंगा. मार्केटपेक्षा खूपच फ्रेश आणि टेस्टी. आमच्या गावाकडचं डिंबा धरण पण पिकनिक स्पॉट आहे बरं का. खूप लोक डिंबा धरण एक्सप्लोअर करायला येतात. रोडने जाताना हा धरणाचा असा व्ह्यू दिसतोय. जवळ जाऊन तर अजूनच छान आहे. पावसाळ्यात तर डिंबा धरण पाहण्यासाठी खूप लोक येतात. शांत आणि सुंदर ठिकाण म्हणजे डिंबा डॅम असं म्हणायला हरकत नाही. डोंगर, पाणी आणि शांतता. सूर्य मावळत होता आणि आकाश रंग बदलत होते. तो मोमेंट कॅमेऱ्यात काही कैद झाला नाही, पण मनात कैद झाला. हे शांत पाणी आणि आजूबाजूचे डोंगर. आता शेतामध्ये आलं. हे बघा इथे आहे भेंडी, गवार. हे ग्रो व्हायला किती दिवस लागतात, की त्याची किती काळजी घ्यावी लागते हे तर तुम्हाला माहीतच आहे. चला तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. आणि जर तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या. लाईकही करा, कमेंट करा. थँक्यू.